साठी जिथं आणखी एक गोड आवाज असेल विपुल पाटील यांचा. हे चलूया आपण सामन्याच्या दिशेनं जाऊ. इथे स्पर्धा पाहतोय आपण खंडोबा क्रिकेट क्लब झाशी यांच्या वतीनं आयोजित केली जाणारी स्पर्धा सरपंच चषक 2025 या आजच्या चौथ्या रजनीतला दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि इथे आपण आवाजामध्ये बदल करू. मराठीची सुस्पष्ट भाषा, मराठीची अद्भुत कथा आपण या क्रिकेटच्या माध्यमातून या मॅचचा अनुभव घेऊया आणि चलू थेट व्यावसायिक क्रिकेट समालोचक विपुल पाटील सरांच्या गोडवाणीकडे. धन्यवाद आतिश पाटील सर. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय समर्थ कडून आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलं विशालचं. आलेला पहिल्या चेंडूवर षटकार. विशाल घरात गोलंदाज आणि सलामीला दाखल झालाय समर्थ कडू आणि त्याला साथ देतोय नॉस्ट्राकेटला प्रतीक पाटील. आखू टप्प्याचा बॉलर द हेड समोरच्या दिशेने चेंडू चाललाय. एका टप्प्यानं ओव्हर द रूप षटकारानंतर समर्थ कडूच्या बॅट मधून आलेला आणखीन एक उत्तम दर्जाचा हा चौकार. मोठी फटकी समर्थ कडूच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. आडव्या बॅटना फटका खेळायचा होता तेवढाच एक तर मोठं नाव आहे समर्थ कडू. रायगडचा क्रिस गेल म्हणून एक वेगळी ओळख आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट त्याने खेळलाय. उरण तालुका असेल रायगड असो समर्थ, पण तेवढाच एक मोठं नाव आहे खारकोपर टेनिस क्रिकेटमधील जादुई गोलंदाजीमध्ये ज्या खरं तर खेळाडूचं एक वेगळी ओळख आहे. तो विशाल घर सध्या गोलंदाजी करतोय. एक वेगळाच करतर अँगलनं नेहमीच तो बॉलिंग करत असतो. चेंडू पडल्यानंतर कधी आउट स्विंग कधी इन स्विंग स्वातंत्र्यानं ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरिंगच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. समर्थ कडूच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. पाच चेंडूमध्ये 14 धावा आल्या समर्थच्या बॅट मधून. आणखीन एक तडाखा लगवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय. गोल्डन विकेट. इथं नामी संधी निर्माण झाली होती आणि या मॅच मधील फार महत्वाचा झेल सोडलाय विशाल घरतनं. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा देखील प्रयत्न रिप्ले मध्ये पाहू शकता. बराच उंच चेंडू गेला होता. स्वतः झेल कॅरी करण्याचा देखील प्रयत्न. अगदी उलट्या हातानं झेल घेण्याचा देखील प्रयत्न केला होता पण हातातून झेल निसटला आणि इथून मात्र एक मोठा मासा आगळा लागता लागता बाल बचावला समर्थ कडू. त्यानंतर वेशबी 11 वेशबी या संघाच्या धावपटा धावा लागले गेल्या त्या बिनबाद 14 धावा पाहायला मिळतात. स्ट्राईक आलाय प्रतीक पाटील. डावखुऱ्याचा एक मोठा खेळाडू दाखल झाला. हर्षल ठाकूरचा पहिलाच बॉल पाहायला गेला तर खोलामध्ये टाकण्याचा देखील प्रयत्न होता. सिंगल रन्स इथून मिळेल आणि एका धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या बिनबाद 15. समर्थ कडूला जीवनदान मिळाला. विशाल घरतनं झेल सोडला. एक षटकार त्याच्या बॅट म्हणाला. 2 चौकार पाहायला मिळाले. त्या रायगडचा क्रिस गेला. एक वेगळी ओळख आहे. 40 प्लस झाल्यानंतर या खेळाडूच्या नावावर देखील आपण 4 बाईक पाहिल्यात आणि साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूची तर एक वेगळी वर्णी लागली जाते आणि या क्रीडांगणामध्ये शतकी खेळी काढणारा समर्थ कडू 100 धावा सुद्धा या क्रीडांगणामध्ये त्यांना कुठल्यात. यावेळचा हा फटका इनसाइड आउटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं
क्रिकेट मधील क्लास क्लास आणि क्लास पाहायला मिळाला समर्थच्या बॅट मधून. चेंडू चालला एका टप्प्यानं सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. मोठे फटके हर्षल ठाकूरच्या विरुद्ध समर्थच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. बरेचसे फॉर्मॅट या खेळाडूंना गाजवलेत. लेदर क्रिकेट असो, पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा असो, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा कतारमध्ये सुद्धा या खेळाडूंनी आपल्या केरळाचा बोलबाला केला. फार मोठं नाव आहे. खरं तर अनेक खेळाडूंचा आदर्श म्हणून समर्थकडे पाहिलं जातं. अगदी विश्वजीत ठाकूर असेल, अभिजित ठाकूर असेल, वैभव पाटील, प्रयास पाटील, सचिन तांडेल, अनेक साऱ्या खेळाडूंना ज्यांनी घडवलंय तो समर्थकडून सध्या बॅटिंग करतोय. अकुट टप्प्याचा हा बॉल पिक लवकर करू शकला नाही. चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये आलाय आणि प्रतीक पाटीलला पण यशरक्षकाच्या भूमिकेने पाहू शकता. हर्षल ठाकूर सुद्धा गोलंदाजी करतोय. एक मोठं नाव आहे खारकोपर टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित हा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर तेवढंच एक मोठं नाव महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला खरं तर रिप्रेझेंट करणारा खेळाडू समर्थकडून सध्या बॅटिंग करतोय. यावेळचा बॉल हाफ ट्रॅकर, हॅमर फटका, तेवढा ताकदीचा फटका आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडे. समर्थ कडू ब्रँडेड आलेला आणखीन एक षटकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, प्रत्येक चेंडूला सीमा पार नेतोय समर्थकडू. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील होता. पुन्हा एकदा पलटवार केलाय तो म्हणजे हर्षल ठाकूरनं. षटकारानंतर आला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी देखील चालू आहे. एक जीवनदान मिळाल्यानंतर मोठे फटके, 2 आपण त्याचे चौकार पाहिले, एक षटकार पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅट मधून कमालीच्या धाबा त्यानं बनवल्यात. 20-20 संघाला खरं तर रिप्रेझेंट करणारा समर्थ. अकुट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर पुन्हा एकदा टायमिंग चांगला आहे. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडं. समर्थ कडूच्या बॅट मधून आलेला आणखीन एक तडाखा. मिळतील धाबा 4. धावपडल्या लागल्या. गेल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 28 धावा समर्थ कडूच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. एक जीवनदान त्याला मिळालंय. उरण प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये या खेळाडूला बाईक मिळाली होती. रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये त्याला आपण एक बाईक पाहिली. देवीच्या पाड्याच्या क्रीडांगणामध्ये आपण त्याला एक बाईक येताना पाहिलंय आणि ऑल इंडिया 40+ खेळताना सुद्धा या खेळाडूच्या नावावर आपल्याला एक बाईक देखील पाहायला मिळाली. अशा 4 बाईक, एक खरं तर चैन आणि अनेक साऱ्या खरं तर स्पर्धेमध्ये खेळाडूला खरं व्यवसाय खेळताना आपण पाहत असतो. या स्पर्धेच्या दरम्यानमध्ये आपण शिवशंभू एंटरप्राइजचे संदीप शेठ अनंत ठाकूर यांच्या वतीनं 2000चं आर्थिक पाठबळ येते आणि त्यांच्या समेत स्वराज एंटरप्राइजेस मिलन परशुराम गरत यांच्या वतीनं 5000चं आर्थिक पाठबळ येतं. त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाजी करण्याकरता विशाल गरतचा पहिलाच बॉल. प्रतीकच्या बॅटून आलेली सिंगल रन पाहायला मिळाली. धावपटला धावा लागले गेले त्या 30 धावा. वेशबी 11 वेशबी संघ आपण सध्या खेळताना पाहतोय आणि समर्थ कडूची बॅटिंग काय कमालीची राहिल्या. यावेळचा आणखीन एक तडाखा लगावण्याचा प्रयत्न. झेल उडालाय रणजित पाटील यष्टीरक्षक. दुसरं जीवनदान मिळालंय. आज खरं तर नाश्त्याला नशीब हा खाऊन आलाय समर्थ कडू. कारण आज जर विचार केला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र दुसरी धाव घेत असताना प्रतीक पाटील आणखीन एक मोठा मासा इथून धावबाद परिणामी होईल. बाद पहिला हादरा लागलाय वेशवी टीमला. कडूला आज संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये जणू काय नशीब खाऊन आलाय की काय समर्थ कडू. कारण एवढ्या मोठ्या खेळाडूला 2 जीवनदान मिळाल्यानंतर आज काहीतरी वेगळा विक्रम जरूर या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. कारण या मैदानामध्ये आम्ही पाहिलंय समर्थ कडूचं शतकी खेळी 100 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात.
या मैदानामध्ये त्याने अनेक विक्रम केलेत आणि आज त्याचे 2 झेल सोडलेत. विशाल घरत सध्या गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, स्वतः विशाल घरत फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, अगदी उलट्या दिशेने धावत होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आज त्यानं झेल टिपलाय. कॅच ऑफ द नाईट आणि इथून मात्र मोठा हादरा. मगातपासून 2 जीवनदान समर्थकांना जरूर मिळालेत, पण आता यावेळी मोठी विकेट मिळवले विशाल घरतनं. दुसरा हादरा लागलाय वेशवी टीमला. कमालीची बॅटिंग समर्थकडून दाखवली. मैदानाच्या चौफेर तो फटके अजूनही खेळू शकतो. 40+ खेळाडू आहे, पण त्याच्या बॅटमधून आलेले फटके लाल जवाब पाहायला मिळाले. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावर दाखल होत असताना आपण आशुतोष पाटीलला पाहतोय. अनेक सारे क्रिकेट रसिक विश्वी संघाला समर्थन करण्यासाठी आलेत. शेखर मुंबईकर साहेब यांच्या वतीने सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येतात वेशवी टीमला. श्रावणी फार्मचे ओनर शेखर मुंबईकर यांच्या वतीने वेशवी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. संदीप मधुकर म्हात्रे साहेब खारकोपर यांच्या वतीनं सुद्धा खारकोपर टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांच्या आपण शुभेच्छांचा स्वीकार करूयात. नवीन खेळाडू आशुतोष पाटील आल्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालाय. पॉईंटच्या दिशेनं चेंडू निघून चाललाय. फक्त एकच धाव इथून मिळेल आणि या एका धाबीनिशी धावपटलावर धाबा लागले गेल्या. त्या 32 धावा पाहायला मिळतात. 2 बाद 32. जयजित एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टीचे उरणचे उपाध्यक्ष विशाल शेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेकरता 5700 रुपये, ज्याचा जो लकी नंबर आहे, कार नंबर आहे आणि आर्थिक पाठबळ येते 5700 रुपयाचा. विशाल शेठ म्हात्रे आपण आपला आम्ही आभार व्यक्त करत आहोत. विशाल घरत सध्या गोलंदाजी करतोय. महत्वाची विकेट त्याने मिळवल्यात. या वेळचा बॉल अविनाश पाटीलच्या समोर, जादुई गोलंदाजी आहे. खारकोपर मधील नजीम गुल्ली या नावाने खरं तर ओळखला जातो विशालला आणि खरं तर अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून तो देखील खेळलाय. रायगड, ठाणे, भिवंडी या खरं तर जिल्ह्यामध्ये जाऊन एक वेगळी दहशत निर्माण केलंय विशालनं. त्यामुळे एक मोठं नाव आहे खारकोपर मधील. आडव्या बॅटना फटका खेळायचा होता पाठीमागच्या दिशेनं. बॅकवर्ड रिजन मध्ये क्विक थ्रो येताना पाहायला मिळाला. बॅकअप नाहीये. 1 रन इथून कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 22 परिणामी इथून मिळाला जातील या 2 धावा. अति घाई संकटातनी क्विक थ्रो जरूर आला, पण बॅकअपला कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. त्या कारणास्तव शेवटच्या चेंडूवर 22 परिणामी मिळायला गेल्यात त्या 2 धावा आणि या 2 नवीनशी धावपटला धावा लागले गेल्या. त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 34 धावा पाहायला मिळतात. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहू शकता आमचे नारायण रसाळ मामा यांचं इथं आगमन होतं. जासे टेनिस मध्ये नेहमीच त्यांची एक वेगळी ओळख पाहायला मिळत अशी नारायण मामा यांचं इथं शुभागमन झालं. पुढील मॅच जय हनुमान रांजणपाडा आणि त्याला फाईट करेल न्यू यंग स्टार जासी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण पहिल्या इनिंग संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. जय हनुमान रांजणपाडा आणि त्यांच्या विरुद्ध न्यू यंग स्टार जासी दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करत आहोत. पहिली इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपटा धावा लागले गेले त्या 2 बाद 34 धावा. गोलंदाज दाखल होईल प्रतीक पाटील. आणखीन एक खारकोपर टेनिस मधील एक मोठं नाव. खारकोपर म्हटल्यानंतर अनेक सारे व्यावसायिक खेळाडू, अनेक फिरकीचे जादूगर, एक वेगळी ओळख खारकोपर टेनिस क्रिकेटची नेहमीच पाहायला मिळते. एक वेगळी दहशत खारकोपर टेनिस क्रिकेटची आम्ही अनुभवल्या आणि त्यामधील एक मोठं नाव आहे प्रतीक पाटील. आणि साऱ्या व्यावसायिक संघातून खेळताना आपण प्रतीक पाटीलना पाहत असतो. विकेट हॅट्रिक साठी प्रतीकला बक्षीस देतात. सागर मडवी यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज प्रतीक पाटील साठी असेल. पाठीमागच्या दिशेनं फर्स्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त 1च धावेतून मिळेल. समर्थ कडू बाद झाल्यानंतर थोडासा धाबा आता मंदावल्या. धाबा येत नाहीत, मोठी फटकी येत नाही आहेत. एक वेगळी दहशत पाहायला मिळाली समर्थ कडूची आणि या एका धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या 35 धाबा 35 रन्स. 35 धाबा आपला लागत असताना प्रतीक पाटील सध्या गोलंदाजी करतोय. फिरकीचा हा देखील जादूगर आहे. अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून तो खेळला आणि पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये ओळ्याच्या क्रीडांगणामध्ये एक वेगळी खेळी त्याची पाहायला मिळाली होती. अनेक अर्धशतकी खेळी त्याच्या नावावर राहिल्यात आणि अविनाश पाटील सुद्धा तेवढंच मोठं नाव. अविनाश पाटील असेल, समर्थ कडू असेल, दत्ता कडू
एक तर यांनी काळ गाजवलं बेशबी संघासाठी. टप्प्याचा बॉल पाठीमागच्या दिशेनं जाऊन मिड विकेट रिजन मध्ये खेळायचा होता. बॅट ड्रिल करून दाखवते अविनाश, पण त्या अगोदरच प्रतीकचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा बळवला. ही ओळख राहिली खारकोपर टेनिस क्रिकेटची. आणि चेंडू पडल्यानंतर कधी आउट स्विंग, कधी इन स्विंग, कधी आपण पाहिलं तर स्लोवर डिलिव्हरी करत असो, फिंगर रोल करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मागणी वाईट साठी आता रेफर केलाय. सुदेश म्हात्रे सरांना आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहू शकता. आमचे परम मित्र खारकोपरचे आयुष सुद्धा या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. नुकताच तर रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एक मोठी स्पर्धा पाहायला मिळाली विकी स्पोर्ट खारकोपरच्या माध्यमातून. इज अ फेअर डिलिव्हरी. निर्णय आला तिसऱ्या पंचांचा, अगदी फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. धावपटला धाबा लागले गेले त्या 35 धाबा. समर्थ कडू बाद झाल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला गेल्या बेशबी टीम. कमबॅक फार महत्वाचा आहे, पण प्रतीक पाटील मोठं नाव आहे. अविनाश पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अगदी लॉफ्ट करायचं होतं, स्वीप करून दाखवते बॅट, पण चेंडू खरं तर अगदी खोलामध्ये कधी चेंडू वळवतोय. ही शैली आहे प्रतीक पाटीलची. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्ची केला, त्यामुळे मोठं नाव आहे प्रतीक पाटील खारकोपर टेनिस मधील. आणि आपल्या नावाला साजेशी सध्या गोलंदाजी तो देखील करतोय. अबिलचा बॉल समोरच्या दिशेनं बराच उशिरानं संघर्षमय मोठा फटका आलाय अविनाश पाटीलच्या बॅट मधून. बॉलर द हेड, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. आडव्या बॅटने खेळायचा होता आणि इथून मात्र हिट विकेट. महत्वाचा आदरा लागलाय यावेळी बेशबी टीमला. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. पाहू शकता रिप्ले मध्ये प्रतीक पाटीलचा बॉल बराचसा पाठी गेला आणि त्यानंतर अविनाश पाटील ची बॅट डायरेक्ट यष्ट्यांवर आदळल्या आणि हिट विकेटची ही पहिली विकेट या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. दुसरी विकेट अविनाश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. खेळाडू मैदानात दाखल होईल. तर पाटील, प्रतीक पाटीलचा षटक अवघ्या 7 धावा त्यानं खर्ची केल्यात आणि महत्वाची विकेट त्याला मिळवल्या. गोलंदाज प्रतीकला आपण सध्या ऑन द स्क्रीन पाहू शकता. निलेश ठाकूर यांनी खरं तर या संपूर्ण संघासाठी टी शर्ट पुरस्कृत केल्यात. खारकोपर टेनिस क्रिकेट मध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळत असतात अगदी, आणि त्यामधील एक मोठी स्पर्धा खारकोपर प्रीमियर लीग सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल आहे प्रतीक पाटीलचा समोर. तन्मय पाटील बॅट्समन दाखल झाला. स्लोवर पद्धतीचा बॉल समोरच्या दिशेनं मिड ऑफ रिझन मध्ये टिपलाय जेल. आणखीन एक हादरा लागलाय. जाता आता शेवटच्या चेंडूवर आणखीन एक विकेट प्रतीक पाटीलने मिळवलाय. आल्या पावली माघारी परतावं लागेल तन्मय पाटीलला आणि 4थ्या क्रमांकाचा खेळाडू होईल जेल बाद. दरम्यानच्या कालावधीमध्ये जय पाटील आणि दक्ष पाटील खारकोपर यांच्या वतीनं खारकोपर संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. जय पाटील आणि दक्ष पाटील खारकोपर यांच्या वतीनं खारकोपर टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागले गेले त्या 41 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. समर्थ कडू ज्यांनी 29 धावा काढल्या होत्या आणि त्यानंतर थोडासा बॅकफुटला गेलाय वेशबी टीम. वेशबी इलेव्हन वेशबी या नावाना संघ खेळताना पाहायला मिळतोय. कित्येक वर्षे बेशबी टेनिस क्रिकेटची एक वेगळी दहशत उरणच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपण अनुभवल्या, पण सध्या खारकोपर संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे. या विभागातील एक मातबर संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. गोलंदाज दाखल झाले. गोलंदाजी करण्यासाठी विनीत पाटील गोलंदाज डेट ओढ हाताळण्याकरता त्याला इन्व्हाइट केला. आपण विनंती करतोय पुन्हा एकदा जय हनुमान रांजणपाडा आणि त्यांच्या विरुद्ध न्यू यंगस्टर जासई या दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. हे षटक संपण्या अगोदर जय हनुमान रांजणपाडा आणि त्यांच्या विरुद्ध न्यू यंगस्टर जासई गोलंदाज आयुष गोंधळी दाखल झाला. पहिलाच बॉल
अगदी यॉर्क टाकण्याचा प्रयत्न. अपकमिंग स्टार आहे खारकोपर टेनिस मधील. बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला नेहमी अनुभवाला मिळाला. खारकोपर संघातून करता बिलॉंग करणारा खेळाडू आणि मागील 2 ते 3 हंगामामध्ये आपल्या क्रिकेटची खतर एक वेगळी दहशत त्यानं सुद्धा दाखवल्या. पहिला चेंडू त्याचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. समोर आशुतोष पाटील आहे. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर फिंगर रोल केले. ही खतर ओळख आहे आयुष गोंधळीची. एक अपकमिंग स्टार आहे, युवा खरं तर सितारा, युवा पर्वा आणि नवीन सर्व खारकोपर टेनिस क्रिकेटला आपण आज पाहतोय. वन टीम वन ड्रीम हा एकत्र झालाय संघ आणि आज या जासईच्या क्रीडांगणामध्ये खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची खतरच वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली. पहिला सामना सुद्धा काय पाहायला मिळाला. निशांत इलेवन दादरपाडा निष्ठा पॅकर्स. अकुटप्याचा बॉल चेंडू पडल्यानंतर हातभर वळवलाय. खारकोपर टेनिस क्रिकेटची वेगळी ओळख आहे अतिसर. खरं तर या संघामध्ये पाहायला गेलं तर फिरकीचे जादूगर अनेक आहेत. विशाल गरज असेल, प्रतीक पाटील आहे, आयुष गोंधळे आहे, अनेक साऱ्या गोलंदाज तुम्ही पाहत असता. एकत्र एक वेगळ्या अँगलनं ते चेंडू टाकत असतात आणि त्याचा वेगळा रिदम नेहमी पाहायला मिळतो. आयुष गोंधळी कट करत असताना त्याला पाहायला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॉल आतमध्ये वळवलाय. गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होत होत्या आयुष गोंधळी साठी. एक कमालीचा गोलंदाज अनेक साऱ्या खरं स्पर्धेमध्ये नेहमीच आपल्या नावाची छाप तो पाडत असतो आणि आयुष गोंधळीचं आपण कौतुक करूयात. मागील 4 चेंडू त्यानं निर्धाव फेकलेत. यावेळचा बॉल पाठीमागं फिरून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू अडवणं झालंय कठीण. शेवटच्या षणाला मात्र चेंडू अडवलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एक धाव इथून कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. लाऊडली अपील पंचांकडे केली जाते आणि पंचांचा इशारा आला. दुसरी धाव घेत असताना आशुतोष पाटील हा खेळाडू होईल धावबाद. या षटकातील शेवटचा बॉल आहे. जय हनुमान रांजणपाडा आणि त्यांच्या विरुद्ध न्यू यंगस्टार जासई हा शेवटचा पुकार आहे दोन्ही कॅप्टनला. आयोजन कमिटीच्या वतीनं न्यू यंगस्टार जासई आणि न्यू यंगस्टार जासई संघाचे कॅप्टन आहेत. तर जय हनुमान रांजणपाडा टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करतोय. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडण्या अगोदर जर आपण टॉस बॉक्स मध्ये नसाल तर जासई संघाला नाणेफेकीचा कॉल बिजी दिला जाईल. टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग असणं गरजेचं आहे. ही महत्वाची सूचना आम्ही देतोय. अवेलेबल असणं फार गरजेचं आहे. या इनिंग मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. आयुष गोंधळीचं कौतुक करूयात. कमालीची त्यांना गोलंदाजी केली. आतापर्यंत फक्त एकच धाव त्यांना खर्च केलाय आणि गोलंदाज नवीन खेळाडू दाखल झालाय ऋषी कडू. शेवटचा बॉल या इनिंग मधील आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न. लेग एशीच्या थोडासा बाहेरून चेंडू पाहायला मिळालाय. संदीपजी पाटील सरांचा इशारा येतोय. इट्स वाईल्ड बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि धावपटला धाबा लागले गेले त्या 43 धावा 43 रन्स. 43 धावा आपल्याला लागत असताना रिबसचा फटका खेळलाय. स्वीची चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. शेवटच्या चेंडूवर जाता जाता होईना पण ऋषी कडूच्या बॅट नलेला स्वीचीचा फटका देऊन गेलाय. धावा 4 आणि या 4 धाबेनिशी पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना बेशबी 11 बेशबी संघाने धावा जमवल्यात 47 धावा आणि येणारे 30 बॉल 48 धावांचं आव्हान ठेवलं. ते म्हणजे खारकोपर संघासमोर येणारे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. आपण वळूयात महेश गंगाराम म्हात्रे शौर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांना की आपण व्यासपीठावर यावं. महेश म्हात्रे शौर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं आणि पुढचा सामना जय हनुमान रांजणपाडा विपक्ष न्यू यंगस्टर जासई या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करतोय सन्मान्य सरपंच साहेब संतोषजी घरे यांना की आपल्या शुभहस्ते या सामन्याची आपण नाणेफेकी करावी. उद्या साहेबांचा वाढदिवस आहे अतिशय जल्लोषामध्ये आणि त्या निमित्तानं उद्या मेडिकल चेकअपचा मोफत आयोजनसुद्धा 5 तारखे उद्यापासून ते 10 तारखेपर्यंत करण्यात येणार आहे. नाणेफेकीचा महत्त्वाचा कॉल कोणी जिंकला? जासई संघाने जिंकला. अमर वेलकम. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. काय ओके ठीक आहे. मग आता तूच नाही बोलत तर दुसऱ्या विरोधी कॅप्टनला काय आम्ही विचारणार. आपण बघत आहे सरपंच चषक 2025 ही स्पर्धा आणि उद्यापासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकल कॅम्प जासईमध्ये लागणार आहे. त्याचा सर्वांनी
लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती केली जात आहे. उद्याचा दिवस सर्वांसाठी खास असेल आणि शुभेच्छांचा वर्षावसुद्धा साहेबांवर होणार आहे. आपण बघत आहात खंडोबा क्रिकेट क्लब झाशी आयोजित सरपंच चषक 2025 ही स्पर्धा अध्यक्ष श्री माणिकशेठ म्हात्रे, कर्णधार मयूर म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही जबरदस्त स्पर्धा आजच्या चौथ्या रात्रीमध्ये जातोय. जाऊया जसा सामना चालू आहे तसा पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्समध्ये जोडण्यासाठी. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूयात. रायगडमधील एक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आणि निवेदक आणि समालोचक आतिश पाटील सरांचा आपण दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. हे चलू या मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय पहिला डाव फर्स्ट इनिंग्स या ठिकाणी समाप्त झाली आहे. दुसऱ्या डावाकडे जात असताना 30 चेंडूमध्ये 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. प्रत्युत्तर देत असताना समोरचा संघ कशा पद्धतीनं काय रणनीतीनं या ठिकाणी आपल्याला खेळ करताना दिसेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान आजची जी स्पर्धा आपण ज्यांच्या नावानं भरवलेली पाहतोय सन्माननीय SR घरत साहेबांच्या नावाचं हे चषक आहे. सरपंच चषक म्हणून या स्पर्धेची फार मोठी आगळीवेगळी छाप या क्रिकेट विश्वामध्ये. उद्या साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त डॉक्टर GD पोल फाउंडेशनच्या वतीनं उद्या आपल्या गावामध्ये तब्बल 5 दिवस मोफत आरोग्य शिबिर राबवलं जात आहे. वाढदिवस कसा करावा, तो समाज उपयोगी असावा, एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि उद्याच्या होणाऱ्या या आरोग्य शिबिराकरता आपण सर्वांनी नक्कीच या ठिकाणी या. सन्माननीय उद्घाटक 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे, तदनंतर डॉक्टर मनीष अनंत पाटील, सन्माननीय नरेश शेठ घरत साहेब माजी सभापती पंचायत समिती उरण, तर विनायक जगन पाटील उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जासई आणि आदी मान्यवर उद्याच्या या कार्यक्रमाप्रती या ठिकाणी उपस्थित असतील. तेव्हा सर्व प्रेक्षकांना मी विनंती करू की उद्याच्या मोफत आरोग्य शिबिरमध्ये आपण या आणि आपल्या आरोग्याची नक्कीच आपण काळजी करा. चलूया मैदानाच्या दिशेनं. पहिला बॉल दुसऱ्या डावातला. यावेळेस टायमिंग साधता आलेला नाही आहे, समज सूचकता नव्हती, ओव्हरथ्रो झालाय. एक धाव या ठिकाणी मिळते. धावा फार कमी करायच्या आहेत, इतक्या धावा पहिल्या डावामध्ये करता आल्या नाही. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं समर्थनं जबरदस्त स्टार्ट केला होता, षटकार ठोकून इनिंग्सला सुरुवात केली होती. त्याच्याच बॅटमधून आपण तब्बल 29 धावा देखील पाहिल्या. 13 चेंडू फेस केले होते, पण त्याच्या पलीकडे कोणत्याही खेळाडूला यश संपादित करता आलं नाही. आणि त्याचंच कारण की काय, इतक्या कमी धावा स्कोअर बोर्डवर लागल्या. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. डॉट बॉल येणं विश्वी संघासाठी फार गरजेचं राहील. मित पाटीलची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट. रजित पाटील, हर्षल ठाकूर ही जोडी मैदानामध्ये आहे. चेसिंग करण्याचं फार मोठं आव्हान. गोलंदाजी ही विश्वी संघाची ओळख आहे. लोअर फुल टॉस. इथे खेळाडू पहा काय गोलंदाजी केली आहे. थोडासा फ्लंबल त्या ठिकाणी नक्कीच पडला, पण ज्या दिशेने गोलंदाजी होते ना त्या दिशेला फटकाही जातोय आणि फटक्याच्या दिशेने आपल्याला क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतोय. आणि ज्या क्षेत्रावर क्षेत्ररक्षक लावलाय ना तिथे तर फार तर आपण कमी सामन्यामध्ये क्षेत्ररक्षक पाहतो. चांगली रणनीती आहे. यावेळेस पहा त्याच दिशेनं तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, नियंत्रण चांगलं आहे. आतापर्यंत मित पाटीलने गोलंदाजी केली आहे, कौतुक करावे लागतील. मित पाटीलचं 1-0-1-1 4 चेंडूमध्ये 3 खर्च झाले आहेत. कमी धावा डिपेंड करताना ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहिजे ना त्या पद्धतीने होणारी गोलंदाजी आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची मानाची शृंखला सरपंच साहेबांच्या नावाची. यावेळेस ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे, पण जोवर पोहोचला तोवर चेंडू गेला सीमा पार. चौकार.
जितक्या कमी धावा डिपेंड करायच्या आहेत ना 30 यार्ड सर्कलमध्ये पहिलं षटक हाताळताना मित पाटीलचं मी म्हणेन की यशस्वी स्पेल आपल्या संघासाठी आलाय. दुसरं षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय वेशवी 11 वेशवी विपक्ष खारकोपर या दोन संघादरम्यान असणारी ही मॅच. 48 धावांचं लक्ष्य आहे. येणारी 24 चेंडू 41 धावांची गरज राहिली आहे. आणि गोलंदाज आपण पाहतोय एक हर हुन्नरी दिग्गज खेळाडू, द लेजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटचा क्रिस गेल. फार मोठं करिअर ज्याचं आपण बॅटिंग मधून बॉलिंग मधून पाहिलं. टेनिस क्रिकेट बॉल मध्ये अधिक अर्धशतक ज्याच्या नावावर असा वेशवी गावाचा हा खेळाडू. समर्थ कडूच्या हातामध्ये बॉल. पहिला बॉल फेकी केला जाईल. फर्स्ट बॉल वरपी स्लॉट मध्ये आलाय. इथे फेकलाय बॉल लॉंगॉनच्या वरून आल्या आल्या दे धक्का आणि हा घे चक्का. समर्थ कडूला अटॅक केलाय, त्याच्यावर टार्गेट केलंय. फर्दर आपण दुसऱ्या बॉलवर कमबॅक होईल का? इथे स्विच करण्याचा प्रयत्न इतक्या हलक्यात समर्थला आपण घेऊ शकत नाहीये. जितकी वर्ष आपण खेळलो नाही तितकी वर्ष तो मैदानामध्ये घासली आहे. एक स्टारकास्ट यादीतला प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही जर त्याला मारण्याचा प्रयत्न कराल तर तितकी ताकद त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे. येस, यावेळी आणखी एक डॉट बॉल आलाय. कमबॅक पाहायला मिळतोय, बरीच क्षण पाहायला मिळतोय, वैविधता पाहायला मिळते. बोट फिरवली आणि पहा लेट कटर बॉल. काय बॉल फिरवलाय. चांगली गुणवत्ता पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. संघाला अपेक्षित गोलंदाजी आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला 10चा आहे. करंट रन रेट 8.67. पुढचा बॉल स्लो वन डिलिव्हरी आहे. टॉप पेज लागलाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. इथे मात्र पहिली विकेट काढली आहे. समर्थ कडून दिला ब्रेक थ्रू. चेंडूवर षटकार खाल्यानंतर पहा काय कमबॅक केलाय. असं कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. धावा फार कमी होत्या स्कोर बोर्डवर. तिथून आपण पाहिलं तर समोरच्या दोन षटक म्हणजे 12 चेंडू हे खारकोपर संघासाठी एक चॅलेंज असेल. जरी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला ना तर त्याच्याकडे फार मोठा अनुभव आहे. अनुभवाची गाथोडी आहे आणि गाथोडीमध्ये फक्त लेग कटर नाही आहे, त्याच्याकडे वेगवेगळी चेंडूची ख्याती आहे. प्रतीकसाठी षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज सागर मडवी यांच्याकडून लावण्यात आलंय. ऑन स्ट्राइक वर आपण पाहतोय प्रतीक, नॉन स्ट्राइकला हर्षल. 13 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. शांत वातावरणामध्ये संपन्न होणारी स्पर्धा. आल्या आल्या पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. आणखी एक डॉट बॉल. गुणवत्ता दाखवतोय. कमबॅक केले आपल्या संघासाठी. इतक्या हलक्यात घेऊ नका. समर्थ कडू ज्याचं नाव आहे. शेवटचा बॉल षटकातील. इथे चांगला बॉल आहे. ओव्हर पिच आलाय, फेकलाय आउट ऑफ द पार्क. आणखी एक तडाखा दिलाय. येस, इट्स अ मॅक्सिमम षटकार. तांबडी चांबडी चमकते उन्हात मला. षटक संपलं. धावा होत्या 7. दुसरं षटक संपलंय. धावा आहेत 19. समर्थ कडूनी विकेट काढली. 2 षटकार खाल्ले. 4 बॉल डॉट आपण पाहिले. पण धावांचा पाठलाग आता मात्र योग्य दिशेने होताना देखील पाहायला मिळतोय. 2 षटक 12 चेंडू 30 यार्ड सर्कलचे नियम या ठिकाणी मोडले जातील. 19 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ऋषी कडू. याच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. विश्वी संघाची गोलंदाजी पाहिली ना तर त्यांच्याकडे डाव्या हाताच्या गोलंदाजाची अगदी ख्याती आहे.
जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण डाव्या हाताचे गोलंदाज पाहतोय. ही जी विकेट आपण पाहिली समर्थ कडूची, तिथे मॅचला कलाटणी लागली होती आणि तिथूनच धावा देखील विश्व संघाच्या कमी झाल्या होत्या. इथे ऋषी कडूच्या हातामध्ये बॉल. 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. कमबॅक करेल का विश्व संघ? धावा फार कमी आहेत, पण अशा वेळेस ऋषी कडून फार मोठ्या अपेक्षा देखील संघ ठेवून असेल. यावेळेस आडव्या हातानं डीप मिड विकेटच्या डोक्याच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. इथे आली आहे दुसरी विकेट. क्रिकेटमध्ये आधुनिकता आली. आपण लाईव्ह कव्हर पाहतोय. टेक्निकल पद्धतीनं आपण क्रिकेटमध्ये पुढे चाललो आणि त्या समेत एक संगीत डीजे लिशा उरण नवीन आपण साहित्य पाहतोय आणि त्यांच्या वतीनं डीजे निक या ठिकाणी उपस्थित आहेत. 5 दिवस या स्पर्धेला अगदी संगीतातून आपल्याला आगली वेगळी मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये झालेले जे काही बदल आहेत त्यातला मधला दुवा अर्थातच हे संगीत आहे. आपण स्क्रीनवर देखील पाहतोय डीजे लिशा 21 डीजे निक. कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्यांना आपल्या स्पर्धांसाठी, कोणत्याही मनोरंजक कार्यक्रमासाठी. चला मैदानाच्या दिशेनं आपण जाऊ, ज्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे या गोलंदाजानं. ऋषी कडू, फार अनुभव या खेळाडूकडे, फार वर्षाचा अनुभव, प्रदीर्घ क्रिकेटची कारकीर्द या खेळाडूची राहिली आहे आणि अशा वेळेस संघ अडचणीमध्ये असताना तुम्हाला विकेट घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. धावा डिपेंड करताना अपेक्षित गोलंदाजी. नवीन फलंदाज आपण पाहतोय राजतुल पाटील, राजतुल म्हात्रे. यावेळेस डॉट बॉल आलाय. विश्व संघ कमबॅक करतोय. इथे ऋषी देखील चांगली गोलंदाजी करतोय. चांगला टप्पा आहे, चांगलं नियंत्रण आहे, तंत्रशुद्ध गोलंदाजी. पुढचा बॉल येस, यावेळेस स्टॉपेज लागलाय. हवेत बॉल नाही आहे, टायमिंग चुकलंय. इथे मात्र एकच धाव मिळेल. गरज आहे जास्त धावांची आणि फटके पाहायला मिळतात जमिनी लगत. अशा वेळेस संघ मात्र अडचणीमध्ये येऊ शकतो खारकोपर संघ. पंच म्हणून आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेमध्ये संदीप पाटील बिलॉंग करतात जासेगाव गावाकडून, तदनंतर सुदेश म्हात्रे बिलॉंग करतात खुपटे गावाकडून आणि तदनंतर दीपक पाटील विंधने गावाकडून. आज हे 3 पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर स्पर्धेचा एक गोड आवाज आपण पाहतोय. एक व्यावसायिक क्रिकेट समालोचक विपुल पाटील, तदनंतर ज्येष्ठ निवेदक आणि क्रिकेट समालोचक आत्माराम म्हात्रे सर अर्थातच अप्पा. यावेळेस चांगला बॉल, पण तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. इथे मात्र काय घडलंय? आणखी एक चांगला दर्जेदार स्ट्रोक, 6 धावा. इथे कमबॅक केलंय, समीकरण बदललंय. आता मात्र समीकरण पाहतोय आपण. उर्वरित 14 चेंडू 22 धावांचं लक्ष. आता विश्वी संघ मात्र थोडासा दबावामध्ये असेल. षटकार ठोकला तर प्राइज आहे. इथे मात्र मोठा फटका आलाय, खोदून काढलाय काऊ कॉर्नर मध्ये. षटकारांची हॅट्रिक ठोकली या खेळाडूनं. अप्रतिम फटका. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आणि या आनंदातून तब्बल 2000 कॅश प्राइज त्याने या ठिकाणी दिलाय आपल्या खेळाडू करता. गोलंदाजाला मात्र टार्गेट केलंय. इथे पहा काय बॉल आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे दांडी गुल केली आहे खेळाडूची.
हलकासा कमबॅक आपण पाहतो या ठिकाणी विश्वी संघाचा गरज आहे, कारण 3 षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 32 धावा, येणारे 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. कठीण गोष्ट असेल विश्वी संघाला डिपेंड करण्याचं फार मोठं आव्हान. ही आव्हानं जी येतात ना माणसाला, जी संघर्ष पाहायला मिळतं ना, ती तुमची परीक्षा जी घेतली जाते ना तुम्ही मोठं होण्यासाठी, जितकी मोठी संकट, जितकं मोठं संघर्ष, जितकी मोठी परीक्षा ना, त्या परीक्षेतून उत्तीर्ण झाल्यानंतर फार मोठं नाव. कारण आपण पाहतो एखाद्या दगडाला जेव्हा हातोड्यांचे घाव बसतात ना तेव्हा त्याचं मूर्तीमध्ये रूपांतर होतं, आणि म्हणून तुम्हाला इथे हातोड्याचे घाव सोसावे लागतील. 16 धावा डिपेंड करण्याचं जे आव्हान आहे हे फार कठीण आहे. पण गोलंदाज पाहतोय आपण समर्थ कडू आहे. हे षटक फार निर्णायक असेल आणि निर्णायक षटक समर्थ कडूच्या हातामध्ये. सुरुवातीलाच एक चूक विश्वी संघानं केली होती की पहिल्या डावापूर्वी टॉस करायला आले नाही, तिथे मात्र टॉस पडला नाही आणि म्हणून त्यांना पहिली बॅटिंग करावी लागली. आणि त्यामध्ये मात्र थोडासा बॅकफूटवर आपण जातो की टॉस इम्पॅक्ट टाकतो मॅचवर, कारण लोकल क्रिकेटमध्ये आपण टॉस जिंकल्यानंतर कॉमन डिसिजन आपण फिल्डिंगचा पाहतो. पण आज विश्वी संघाला कॉमन डिसिजन घेता आला नाही, कारण आयोजकांनी त्यांना दंडित केलं, टॉस पाडण्यासाठी आले नाही आणि त्याचा भूदंड मात्र पडला आणि बॅटिंग त्यांना स्वीकारावी लागली. 48 धावा पहिल्या डावामध्ये आल्या. दुसऱ्या डावामध्ये आपण गणित पाहून आपण बॅटिंग करतो, पण पहिल्या डावामध्ये आपल्या डोक्यामध्ये एकच असतं 55, 60, 65, 70 टार्गेट नसतं, आपण स्वतः ठेवतो. इथे पहिला बॉल अपील आलाय, उंचावलाय बॉटम पंचांनी, इथे आणखी एक विकेट, आणखी एक ब्रेक थ्रू. आहे विकेटची गरज होती आणि ती निघून दिली आहे. समर्थ कडू पहा 7 चेंडू आतापर्यंत रिलीज केलेत, 12 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स टिपल्यात अतिशय महत्वाच्या. जोपर्यंत समर्थची गोलंदाजी आहे ना तोपर्यंत सामन्यामध्ये विश्वी संघ जिवंत राहील. समर्थनं आतापर्यंत 7 चेंडू रिलीज केलेत, 12 धावा दिल्यात ना त्या षटकारने दिल्यात, म्हणजे 2 षटकार खाल्लेत. 5 चेंडू त्यानं डाट काढलेत, ज्यामध्ये 2 विकेट्स देखील काढल्यात. चांगलं षटक आहे. कधी कधी आपण फलंदाजाला लालच देतो तेव्हा आपण फटका नक्कीच खाऊ शकतो, पण कधी कधी क्रिकेटमध्ये रिस्क घ्यावा लागतो. तुम्हाला जेव्हा विकेटची आवश्यकता असते तेव्हा तुम्हाला तुमच्या गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल करावा लागतो आणि ती समर्थाची खासियत आहे. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाच्या यादीमधला दिग्गज खेळाडू, आणि या खेळाडूचं टॅलेंट इतकं आहे की आपण आता त्याचं उत्तम उदाहरण पाहतोय. इथे पहा शरीराचा वेध घेणारा बॉल, लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. क्विक सिंगल आपण पाहिली. 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 33 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 10 चेंडू मध्ये गरज आहे 15 धावांची. समर्थ कडूची 4 चेंडूची जी फेकी असेल ना ते विश्वी संघाचं भवितव्य घडवेल. त्यानं डॉट काढले, परिणाम येईल खारकोपर संघाच्या डोक्यावर. इथे शफल झाला खेळाडू, हवेत बॉल, विकेट आली आहे का? येस, यावेळेस आणखी एक विकेट. खारकोपर संघ यावेळेस आले अडचणीमध्ये. गरमी उत्पन्न केली आहे समर्थ कडू ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, पण जर गरमी उत्पन्न झाली असेल तर आमच्या उजव्या बाजूला अब्दुल चाचांची गाडी लागली आहे. आपण थंड व्हा, शांत व्हा, कोल्ड्रिंकचा आस्वाद घ्या आणि मनाला शांत करा. मैदानावर आपण पाहिलं समीकरण 9 चेंडूमध्ये 15 धावा. सामन्यामध्ये कमबॅक केलंय. गोलंदाज आहे, त्याच्याकडे तितकी ताकद, चेंडू वळवण्याची, फिरकीचा जादूगर आहे. त्यात तो डाव्या हाताचा आहे. नॅचरल अँगलनं देखील त्याला स्विंग आहे आणि जेवढा त्याला स्विंग आहे ना तेवढा फलंदाजाला त्रास आहे. 9 चेंडू 15 धावांची गरज.
यावेळेस पहा आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला बॉल आहे. अपील केलंय पण काय समर्थाच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलं कमबॅक केलंय, लाजवाब कमबॅक आहे. 12 चेंडू मध्ये केवळ 15 धाबांची गरज असताना 16 धाबांची गरज असताना इथे मात्र धाबा पहा कशा पद्धतीने त्यानं रोखलायत. 8 बॉल 15 धाबांची गरज आहे. इथे ओव्हर पिच, येस, यावेळेस तडाखा दिलाय काऊ कॉर्नर मध्ये. इट्स अ बिग 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 सिक्सर. जेव्हा समर्थानं विकेट काढायचा प्रयत्न केलाय ना तेव्हा ओव्हर पिच आलाय आणि त्यावर षटकार पाहिला आपण. इथे मात्र 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. आता मात्र सामना बनलाय खारकोपर संघ विजयाच्या दिशेनं. यावेळेस ओ हो हो, इट्स अ परफेक्ट यॉर्कर. काय चेंडू होता, भन्नाट वेग, पायाची बोट चेसणारा बॉल. क्रिकेटमध्ये आपण काही गोष्टी परफेक्ट पाहिल्या त्यापैकी परफेक्ट यॉर्कर. येस, षटक संपलं जात आहे. 4 षटकांचा खेळ झाला. 40 धावा धावपळकर पाहतोय. येणारे 6 बॉल 8 धावांची गरज. कुठेही जाऊ नका, पाहत रहा. खंडोबा क्रिकेट क्लब जासे यांच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा मानाची, सन्मानाची, आमच्या सरपंचांच्या नावाची सरपंच चषक 2025. आठ धावा. धगधग वाढली आहे, हृदयामध्ये धडधड वाढली आहे. मानसिक तणाव, बीपी, शुगर या सगळ्या गोष्टी आता आठवतील. कारण सामना हाय व्होल्टेज आहे, सामना सुपर डुपर आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अशा सामन्यांची वेगळी मजा आपल्याला घेता येते आणि खारकोपर आणि बिश्वी संघानं ती मेजवानी दिली आहे तुम्हाला. सुरुवातीच्या 2 ते 3 चेंडूवर फार मोठी मदार सामन्याची. शेवटचा गोलंदाज आपण पाहतोय सिद्धार्थ पाटील. फर्स्ट बॉल, पहिला बॉल. हे यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणारा. बाजू फैलवल्यात, बाजू फैलावल्या जात आहेत. व्हाईट बॉल घोषित केला, अतिरिक्त धाव जोडली जाईल. 6 चेंडू 7 धावांची गरज. एक फक्त षटकार आला, सामन्याच्या गणितावर परिणाम टाकून गेला. 6 चेंडू 7 धावा, 41 धावा. 5 विकेट आतापर्यंत गेलेत. विकेट फॅक्टर देखील फार महत्वाचा आहे. इथे जर विकेट आल्या ना तर सामन्यामध्ये रंजकता येईल. यावेळेस नो बॉल, इट्स नो बॉल. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे इथे. आता मात्र आता फार मोठी अडचण विश्वी संघाला आली आहे. सहा चेंडू 4 धावा. समीकरण सोपं झालंय, हलकं झालंय. डोक्यावरचा ताण गेल्याने आपण पाहू शकतोय हे रिटर्न किडचा नो बॉल आपण पाहिला इथे पंचांकडून घोषित केला होता. हे पंचांची अगदी नजर आपण पाहिली. अडचण आली आहे आता विश्वी संघाच्या डोक्यावर टांगती तलवार. 6 बॉल 4 धावा. पुढचा बॉलचा विचार करावा लागेल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला पुश केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि पहा इथे 2 धावा पूर्ण. आता मात्र नाममात्र गोलंदाजी केली जाईल. 5 चेंडू 2 धावा. अडचण वाढली. क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने सामने बदलत आहेत पहा. चौथ्या षटकामध्ये सामना होता विश्वी संघाच्या बाजूने, जोवर समर्थ गोलंदाजी करत होता. पण शेवटच्या बॉलवर आलेला तो षटकार ज्यानं संपूर्ण समीकरण बदलून टाकलं. यावेळेस मात्र आपण चांगला बॉल पाहिला. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. आगळी गोलंदाजी पाहायला मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण पॉली ॲडम्स, साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज, त्याच्यासारखं बॉलिंग ॲक्शन कोणाचं आलंच नाहीये. चेंडू रिलीज करताना फलंदाज तो कधी बघत नव्हता, पण चांगल्या टप्प्यावर त्याची गोलंदाजी असायची. तदनंतर आपण लसिक मलिंगाला पाहिलं,
त्यानंतर जसप्रीत बुमराहला पाहिलं. वेगळ्या शैलीनं गोलंदाजी करणारे हे दिग्गज गोलंदाज आणि हा गोलंदाजचा ऍक्शन देखील आपण पाहतोय वेगळाच आहे. इथे स्टिअर केलाय आणि इथे मात्र खारकोपर संघानं सामना आपल्या मुठीमध्ये आणलाय, विजय संपादित केलाय. कॉंग्रॅच्युलेशन, खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेझेंटेशन बॉक्स एरियाच्या दिशेनं या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच घोषित केलं जाईल. प्रतीक पाटील 1 षटक 7 धावा 2 गडी टिपले आणि 5 चेंडूमध्ये त्यानं 18 धावा कुठून काढल्या. इथे हँडशेक केलं जाते, हस्तांदोलन पाहतोय आपण. निराश असेल सध्या पण तुम्ही टॉस उडवण्यासाठी पोहोचला नाहीत आणि मग आयोजकांनी टॉस खारकोपर संघाला दिला. तुम्हाला पहिली फलंदाजी करावी लागली आणि त्याचा फटका तुमच्या संघाला बसला. चलूया इथे प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये मी आमंत्रित करेन प्रतीक याला की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये चला. हॅलो, आपल्याला त्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल आत्माराम म्हात्रे सरांचा. धन्यवाद अतिशजी. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देण्यासाठी मी निमंत्रित करतोय अजय मडवी व त्यांच्या सौभाग्यवती होणार सौभाग्य त्यांना विनंती करतो की आपण यावं या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी. अजय मडवी गावठाण या, आपलं सरचे स्वागत केलं जातंय. उद्या आपल्या लाडक्या सरपंच साहेबांचा